चोर जवळ येताच केलं असं. या मुलीला 1 कोटी बक्षीस, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. इतकं हुशार डोकं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गाव. दिसायला शांत, साधं आणि प्रेमळ वातावरण असलेलं गाव. गावातील लोक दिवसभर काम करून रात्री लवकर झोपत असत. त्या गावात एका छोट्या घरात स्वरा नावाची 8 वर्षांची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. तिचे वडील एका कारखान्यात काम करणारे साधे कामगार होते. पैसा फार नव्हता, पण मुलांना दिलेले संस्कार खूप मोठे होते. स्वरा खूप निरागस पण तितकीच समजूतदार होती. स्वराच्या वडिलांची एक सवय होती, ती रोज रात्री मुलांसोबत बसून गप्पा मारत असे. शाळेत काय झालं, कोण भेटलं, कोणाशी भांडण झालं का, सगळं विचारत असत. त्यांना एक गोष्ट कायम वाटायची की मुलांनी कोणतीही गोष्ट घरच्यांपासून लपवू नये, म्हणून त्यांनी स्वराला अगदी लहानपणापासून शिकवलं होतं. काहीही झालं तरी घाबरायचं नाही, थेट घरी येऊन सांगायचं. स्वरा देखील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आईवडिलांना सांगायची. एकदा शाळेत एका मुलासोबत तिचं छोटंसं भांडण झालं होतं. वहीवरून वाद झाला आणि त्या मुलाने रागात तिचा हात पकडून ढकललं. स्वराच्या हाताला खरचटलं होतं. घरी आल्यानंतर ती रडतच वडिलांकडे गेली आणि सगळा प्रकार सांगितला. तिच्या वडिलांनी तिला ओरडण्याऐवजी शांतपणे जवळ बसवलं. त्या दिवशी त्यांनी स्वराला एक गोष्ट सांगितली की जी पुढे आयुष्यात सर्वात मोठं शस्त्र ठरणार होती. ते म्हणाले, जर कधी कोणी जबरदस्तीने पकडण्याचा प्रयत्न केला, तोंड दाबला आणि ओरडता येत नसेल तर घाबरू नको, स्वतःचा बचाव कर. दातांनी इतक्या जोरात चावागी की समोरचा तुला सोडून देईल. स्वरा शांतपर्यंत ऐकत होती. त्या शब्दांचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. दिवस जात होते, सगळं अगदी सुरळीत चाललं होतं, पण गावात काही दिवसांपासून एक विचित्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्री अनोळखी माणसं फिरत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही लोक म्हणायचे की बाहेरची टोळी गावात आली आहे. काहींनी लहान मुलांना सावध राहायला सांगितलं होतं, पण कोणालाच खरं काय आहे हे समजत नव्हतं. त्या शुक्रवारी रात्रीही गावात नेहमीसारखी शांतता होती. अचानक घरात पाहुणे आल्यामुळे दूध संपलं. स्वराच्याही स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली, स्वरा, जरा डेअरीतून दूध घेऊन ये. स्वरा लगेच तयार झाली. तिच्यासोबत तिचा लहान भाऊही गेला. दोघंही गप्पा मारत रस्त्याने चालत होते. रात्र वाढत चालली होती. काही ठिकाणी अंधार खूप जास्त होता. रस्त्यावर फारशी माणसं नव्हती. त्या अंधारात भागातून जात असताना अचानक स्वराला काहीतरी विचित्र जाणवलं. तिने फार लक्ष दिलं नाही. 2 पावलं पुढे गेल्यावर अचानक कुणीतरी सावलीतून बाहेर आलं. क्षणात एक अनोळखी माणूस स्वराच्या अगदी जवळ आला आणि त्याने तिचं तोंड घट्ट दाबलं. इतक्या वेगाने की सगळं घडलं की तिचा लहान भाऊ घाबरून जागेवरच थरथर कापू लागला. स्वराला ओरडायचं होतं, पण आवाजच बाहेर पडत नव्हता. त्या माणसाने तिला उचलण्याचाही प्रयत्न सुरू केला. त्या काही सेकंदात स्वराच्या डोळ्यासमोर सगळं फिरू लागलं. भीतीने तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. आजूबाजूला अंधार, मदतीला कोणी नाही आणि समोर 4 जण उभे असल्याचं तिला दिसलं. परिस्थिती खूप भयानक होती, पण त्या क्षणी तिच्या डोक्यात वडिलांचे शब्द घुमले, घाबरायचं नाही, स्वतःचा बचाव करायचा. स्वराने क्षणाचाही विचार केला नाही. तिने पूर्ण ताकदीने तिचं तोंड दाबणाऱ्या त्या माणसाच्या हाताचा चावा घेतला. इतका जोरात चावा घेतला की तो माणूस वेदनेने जोरात ओरडला. त्याची पकड सैल झाली नाही. काही क्षणांसाठी सगळे गोंधळले. हीच संधी होती. स्वरा लगेच त्याच्या हातातून सुटली आणि पूर्ण ताकदीने आरडाओरडा सुरू केला, वाचवा, चोर वाचवा. रात्रीच्या शांततेत तिचा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. तिचा भाऊही रडत ओरडू लागला. घरातील आणि आजूबाजूचे लोक आवाज ऐकून बाहेर धावत आले. लोक जवळ येताच पाहून ते 4 जण घाबरले. त्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला. काही लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, पण ते हाताला लागले नाहीत. स्वरा मात्र थरथरत होती. तिचा श्वास जोरात चालू होता, पण तरीही ती कोसळली नाही. लोकांनी तिला पाणी दिलं. तिच्या भावालाही शांत केलं. काही वेळा तिचे आई वडीलही धावत तिथे पोहोचले. आपल्या मुलीला सुरक्षित पाहताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वराने जे सांगितलं ते ऐकून सगळेच हादरले. एवढी छोटी मुलगी आणि इतक्या मोठ्या संकटातून स्वतःची सुटका. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच नाव, स्वरा. पोलिसही या घटनेनंतर गावात आले. त्यांनी स्वराचं कौतुक केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की संकट समयी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणं किती महत्त्वाचं असतं, याचं हे मोठं उदाहरण आहे. त्यांनी पालकांनाही मुलांना स्वसंरक्षणाचं शिक्षण देण्याचं आवाहन केलं. शाळेत स्वराचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी तिचं धैर्य सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सांगितलं. अनेकांना विश्वासच बसत नव्हता. अवघ्या 8 वर्षांच्या मुलीने 4 संशयितांना पळवून लावलं. तिच्या धाडसाची चर्चा गावाबाहेरही सुरू झाली. हळूहळू ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली. सोशल मीडियावर लोक स्वराचं कौतुक करू लागले. ही मुलगी खूप धाडसी, अशा मुली देशाचा अभिमान आहेत, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी तिच्या आईवडिलांचंही कौतुक केलं की त्यांनी मुलीला योग्य संस्कार दिले.